बातमी मोठी आणि तितकीच महत्त्वाची आहे, कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आलेली आहे. असं मी का म्हणतेय? कारण सणासुदीला भाज्या कडाडल्याचं दिसतंय. भेंडी, पापडीवाल, वांगे आणि गाजर 15 ते 20% महागले असल्याचं बघायला मिळतंय. तर भाजीपाल्यांच्या दरात आणि पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचं किचनचं बजेट हे कोलमडलंय. महागाईची संक्रांत आपण पाहतोय, त्यामुळे ग्राफिक्सच्या माध्यमातून दर बघूया. आधीचे दर 100 रुपये किलो भेंडीचे होते, आता 120 रुपये किलो भेंडी सध्या विकली जाते. आधीचे दर 80 रुपये किलो असलेली पापडी वाल आता 120 रुपये किलो विकली जाते. तब्बल 40 रुपयांचा फरक खरं तर बघायला मिळतोय. नॉर्मल जी वाल असते तिच्यामध्ये आधीचे दर 120 रुपये किलो आणि आत्ताचे दर जे आहेत ते 200 रुपये किलो झालेले आहेत. तब्बल 80 रुपयांचा फरक. पावट्यामध्ये मात्र आधीचे दर 100 रुपये होते आणि आत्ताचे दर 120 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे. वांगीचे आधीचे दर 60 रुपये किलो आणि आता वांग्यांचे दर 100 रुपये किलो. 40 रुपयांची वाढ वांगीच्या दरात झाली आहे. गाजर आधीचे दर 60 रुपये किलो आणि आता गाजर 80 रुपये किलोने विकली जाते आहे, त्यामुळे 20 रुपयांची भाववाढ सुद्धा गाजरच्या दरात आपल्याला दिसते आहे.